जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 4 ज्ञानयोग श्लोक 28. द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः योगयज्ञाः तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संसितव्रताः. ओम. गीताचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञानयोग शिकवत आहे. परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, माझा दैवी जन्म आणि दैवी क्रिया समजून घेणे यालाच अवतार रहस्य ज्ञान असे म्हणतात. हे मी आधीच स्पष्ट केले आहे. हे एक ज्ञान आहे. आत्मा शरीरापेक्षा वेगळा आहे हे दुसरे ज्ञान आहे. प्रत्येक अस्तित्वात आत्मा आहे ज्याचा परमात्मा हा निवासी आहे. याचा अर्थ सर्व काही ब्रह्मात्मक आहे हे तिसरे ज्ञान आहे. या 3 प्रकारच्या ज्ञानांमुळे लोक त्यांची कृती परमात्म्याची उपासना म्हणून करतात. याचा अर्थ ते त्यांच्या कृतींचे यज्ञांमध्ये रूपांतर करतात जे त्या कृतींमुळे होणारे बंधनं टाळतात. म्हणून मी तुला यज्ञांचे आणखीन काही प्रकार समजावून सांगतो, ज्यांना द्रव्ययज्ञ म्हणतात. म्हणजे ते कायदेशीर मार्गाने संपत्ती कमवतात. ते आपली संपत्ती देवतांची पूजा करण्यासाठी आणि गरजूंना आधार देण्यासाठी खर्च करतात. ते परोपकार करतात. हे सर्व द्रव्ययज्ञ म्हणून ओळखले जाते. काही लोक हा द्रव्ययज्ञ करतात. यज्ञांचा आणखी एक प्रकार आहे ज्याला तपोयज्ञ म्हणतात. तप म्हणजे चांगले विचार असणे. मनात फक्त चांगले विचार येतात याची खात्री देणे याला तप म्हणतात. सांसारिक सुखांचा अनुभव घेणे याला तप असेही म्हणतात. एकादशी आणि इतर सणांच्या उपवासाला तप असेही म्हणतात. हे सर्व एकत्रितपणे तपोयज्ञ म्हणून ओळखले जाते. काही लोक असाही यज्ञ करतात. आणखी एक यज्ञ आहे जो योग यज्ञ म्हणून ओळखला जातो. योग म्हणजे प्राप्त करणे, प्राप्त करण्याची इच्छा असणे आणि काय प्राप्त करणे. श्रीरंगम आणि तिरुमला यांसारख्या दिव्य स्थानांना भेट देऊन तेथे निवास करणे, गंगा आणि कावेरी यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये जाऊन त्या नद्यांमध्ये डुबकी मारणे, या सर्व गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा बाळगणे याला योग यज्ञ म्हणतात. स्वाध्याय यज्ञ नावाचा आणखी एक यज्ञ आहे. वेद, दैविक साहित्य, पुराण किंवा इतिहास जसे की रामायण आणि महाभारत शिकणे याला स्वाध्याय यज्ञ म्हणतात. आणखी एक यज्ञ आहे ज्याला ज्ञान यज्ञ म्हणतात. ज्ञानी लोकांकडून आपल्या दैवी धर्मग्रंथांचा सखोल अर्थ समजून घेणे आणि प्रवचन करताना तेच ज्ञान इतरांना देणे यालाच ज्ञान यज्ञ म्हणतात. अर्जुना, असे लोक आहेत जे विविध यज्ञ करण्यात आपले पूर्ण लक्ष देतात. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला वेगवेगळ्या यज्ञांबद्दल शिकवत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्याची शिकवण लक्षपूर्वक ऐकत असताना आणि आपण जे काही आचरणात आणू शकतो ते आचरणात आणताना आपण सर्वांनी श्रीकृष्ण परमात्म्याच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया. द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संसितव्रताः. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी
अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः योगयज्ञाः तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संसितव्रताः. ॐ द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संसितव्रताः. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे.
या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची एक फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायणा.